श्री स्वामी समर्थ. पितृपक्षाच्या काळामध्ये आपल्याला कुत्र्याला ही एक वस्तू खायला द्यायची. ही वस्तू खायला दिल्यामुळे आपले पितृ आपल्यावर प्रसन्न होणार आणि आपल्याला ते सुखी संसाराचा आशीर्वाद देणार. तर आपल्याला काय करायचं, घरामध्ये जी सगळ्यात शेवटची चपाती ती आपल्याला कुत्र्याकरता तयार करायची. कणिक मळायचे, मळताना त्यामध्ये आपल्याला थोडीशी हळद घालायची, त्याचबरोबर थोडेसे काळे तीळ घालायचे आणि अशी एक छानशी चपाती तयार करून घ्यायची. आता या चपातीवर आपल्याला थोडंसं मोहरीचं तेल लावायचं आहे. तसेच एक छोटासा जो आहे गुळाचा खडासुद्धा ठेवायचं आणि अशी ही गोड पोळी घेऊन जायचं आपल्याला कुत्र्याजवळ. आता तुम्हाला काळ्या रंगाचा कुत्रा भेटला तर आवर्जून त्या कुत्र्याला ही चपाती जी आहे ती खायला द्यायची. चपाती कुत्र्याला खायला दिल्यानंतर तिथेच उभं राहून आपल्याला 21 वेळा ओम पितृदेवाय नमः या मंत्राचा जप करायचं आहे. जर तुम्हाला तुमच्या पितरांचं नाव माहिती असेल तर नाव म्हणा, नाही माहिती असेल तर ओम पितृदेवाय नमः या मंत्राचा जप करायचा आहे आणि आपल्याकडनं झालेल्या कळत नकळत चुकांची आपल्याला क्षमा याचनाही करून घ्यायची आहे. श्री स्वामी समर्थ.